देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे आज रत्नागिरीतील पोलीस परेड मैदानावर वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 या विशेष उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. सीआयएसएफच्या 57व्या वर्षाच्या गौरवशाली सेवेच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या सायक्लोथॉनच्या सायकलिस्टना उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे, तंदुरुस्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या कोस्टल सायक्लोथॉनचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, नागरिक आणि सीआयएसएफ यांच्या समन्वय साधणे, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत सजग करणे तसेच बंदर सुरक्षिततेतील सीआयएसएफच्या 51 वर्षाच्या अनुभवाची माहिती देणे यावर भर देण्यात येणार आहे. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताच्या 150व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉन मध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून सुमारे 6600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे.